सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र आगरकर. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. 20-10-100 20 तपासण्या 10 मिनिटात 100 रुपयात. हे ऐकल्यानंतर आपण एखादी फसवी जाहिरात ऐकतो आहोत असं आपल्याला वाटू शकेल, हो ना? पण सुदैवानं हे खरं आहे की ही फसवी जाहिरात नाही. यामागचं रहस्य, यामागची गोष्ट आपल्याला समजून सांगण्याकरता आपल्याला आज लाभले आहेत भारताचे ख्यातनाम संशोधक शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर. माशेलकर सर हे नवोन्मेष विचारवंत तसेच तांत्रिक आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याचे धोरणकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू हा समावेशक नवोन्मेष हाच आहे. तर सर, आज आपण आमच्या स्टुडिओत आलात तर तुमचं सहर्ष स्वागत. आणि आत्ताच मी जसं म्हणालो की ह्या 20-10-100 तर हे जे रहस्यमय शब्द आहेत की ज्याचं गारूड माझ्या मते सगळ्यांना होईल, तर त्याबद्दल आम्हाला सांगा की याची सुरुवात कशी झाली आणि यामागची प्रेरणा काय? हो, सर्वप्रथम आपले धन्यवाद की मला आपण ही संधी दिली. दूरदर्शनच्या प्रेक्षकांसमोर यायचं आणि ह्याचं रहस्य उलगडून दाखवायचं. जसं आपण म्हणालात, विज्ञान हे लोकांच्या कल्याणासाठी जनहिताय असलं पाहिजे. तर हे 20-10-100 जे आहे ह्याच्यामागे हे जनहिताय, त्याचा वापर आपण विज्ञानासाठी कसा करायचा हा आहे, ही त्याची बेस आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 20 आरोग्याविषयीच्या तपासण्या, मग ते ब्लड प्रेशर असू दे, ब्लड शुगर असू दे, हिमोग्लोबिन असू दे, अशा 20 फक्त 10 मिनटामध्ये आणि फक्त 100 रुपयामध्ये. हे कसं काय? तर ह्याच्यामधली जी भावना आहे ती म्हणजे मोर फ्रॉम लेस फॉर मोर अशी आहे. मोर कारण 20 तपासण्या आपण करतो आहे, आणि लेस कारण लेस टाईम, 10 मिनटं म्हणजे काहीच वेळ नव्हे, आणि 100 रुपये म्हणजे काहीच नव्हे. सो फ्रॉम लेस फॉर मोर अँड मोर पीपल. कारण एवढं जेव्हा ते स्वस्त असतं, एवढ्या जेव्हा ते भरकन करता येतं, तेव्हा ते जनमानसाचा संबंध, जनतेला त्याचा फायदा होतो, नाही का? तर मोर फ्रॉम लेस फॉर मोर ही त्याच्या मागची भूमिका आहे. याची सुरुवात झाली, मला आठवतं 2008मध्ये मला ऑस्ट्रेलियन अकॅडमीने फेलोशिप दिली होती कॅनबरामध्ये. आणि त्यावेळी त्यांनी ही जी फेलोशिप दिली तर मी पहिला भारतीय होतो. तर मी म्हटलं मी 100 लोकांची नावं लिहू शकतो जे माझ्याहून श्रेष्ठ आहेत, माझ्याहून चांगले आहेत. त्यांना न देता त्यांनी मला दिली, याचा अर्थ त्यांना भारताविषयी विशेष माहिती नाही आहे. म्हणून माझं जे भाषण होतं ते होतं फ्रॉम गांधी टू गांधीन इंजिनिअरिंग, मोर फ्रॉम लेस फॉर मोर. आणि गांधीन इंजिनिअरिंग मी का म्हटलं? कारण महात्मा गांधी म्हणाले होते की देर इज इनफ दॅट नेचर हॅज गिवन फॉर द नीड ऑफ द पीपल बट नॉट फॉर द ग्रीड. खरे, कळलं का? त्यांच्या जीवनातल्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करण्यासाठी निसर्गाने आपल्याला भरपूर दिलेला आहे. पण प्रत्येकाचा लोभ जर असला तर ते शक्य नाही. ह्याचा अर्थ असा की आपले जे रिसोर्सेस आहेत ते कमीत कमी वापरा, त्यातनं जास्तीत जास्त उत्पादन करा किंवा निर्मिती करा, आणि जे उरलेलं आहे, जे रिसोर्सेस उरतील
ते मग पुढच्या जनरेशनसाठी, त्याच्या पुढच्या जनरेशनसाठी वापरता येतील. मोर फ्रॉम लेस फॉर मोर. आणि त्यानंतर ते फार मोर फ्रॉम लेस फॉर मोर त्याला MLM म्हणण्यात आलं आणि ते संबंध जगभर पसरलं. पण आणि हल्लीच मी मोर फ्रॉम लेस फॉर मोर हे पुस्तक लिहिलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की सप्टेंबरमध्ये गेल्या हे पुस्तक रिलीज झालं आणि काही आठवड्यात त्याची पहिली आवृत्ती संपली. कारण लोकांना हे पटलेलं आहे की हे जगासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता आपण म्हणाल हे झालं सगळी याच्या मागची ही भूमिका मोठी आहे, पण हे 20, 10, 100 हे कसं काय झालं? हो. तर त्याच्यामध्ये माझी आई येते. बरं. हां. ते आईची प्रेरणा आहे ती ते कसं सांगतो. आपल्याला कल्पना असेल बहुतेकांना की माझा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात माशेल ह्या गावी झाला आणि माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले दुर्दैवाने. आणि माझी आई काही शिकलेली नव्हती, कधी शाळेत गेली नव्हती आणि ती मला मुंबईत घेऊन आली कामाच्या शोधात. 2 वेळा जेवायची भ्रांत होती आम्हाला. मला आठवतं मी अनवाणी चाललो 12 वर्षाचा असेपर्यंत आणि महानगरपालिकेच्या दिव्याखाली अभ्यास केला. महानगरपालिकेच्या शाळेत मराठीत शिकलो आणि त्याने काही फरक पडला नाही हे मला सांगावं असं वाटतं. आणि त्यानंतर मला 11वीला SSC असायचं त्यावेळी, सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट बोर्ड. तर मी 11वा आलो 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये आणि मला टाटा स्कॉलरशिप मिळाली. आणि त्यानंतर अर्थात शिकायची संधी मिळाली आणि नंतर शास्त्रज्ञ झालो वगैरे वगैरे सगळं माहिती. तर काय झालं त्याच्यानंतर मी डायरेक्टर जनरल ऑफ CSIR झालो, काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च. जशी आपली NCL आहे, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, तशी नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी आहे, नॅशनल एरोनॉटिकल लॅबॉरेटरी. अशा 40 प्रयोगशाळांचा मी मुख्य झालो. आणि मी दिल्लीतनं काम करत असं, पण आई पुण्यात असायची. आणि दर वीकेंडला मी इथे यायचो, माझ्या प्रयोगशाळेत मी असायचो. आणि जाताना माझ्याकडे जे काही पैसे असतील ते मी आईला देत असे, कळलं ना. तिला कधी विचारलं नाही आम्ही काय केलं त्याचं. आणि त्या गेल्या 17 नोव्हेंबर 2006 साली. आणि नंतर माझी मुलगी श्रुती तिच्या साड्या वगैरे सगळं ते ऑर्गनाईज करत होती आणि तिने पाहिलं, तिने सगळे पैसे तिथे ठेवले होते. आणि त्या ठिकाणी एक नोट ठेवली होती की आपलं मूळ विसरू नकोस, आपण कुठून आलो ते. कळलं की आपण गरिबीतून वरती आलो. तर गरिबांसाठी जे विज्ञान करतात, प्रयोग करतात, त्यांच्या मदतीसाठी हे पैसे आहेत. आणि त्यानंतर मग मी त्याच्यात माझे स्वतःचे पैसे टाकून अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं, कळलं का. आणि त्या अंजनी माशेलकर फाउंडेशनमध्ये मी म्हटलं की विज्ञान जनहिताय हे असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण आरोग्य हे मुख्य आहे. शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि आरोग्यामध्ये आपण असं पाहतो की गरिबांना आपण जर पाहिलं तर त्यांना डायग्नॉसिस म्हणा किंवा ट्रीटमेंट म्हणा ही फार महागडी असते. ही स्वस्त कशी करायची, आणि केवळ स्वस्त नव्हे, 10% नव्हे तर 10 पटीने ती कशी करायची. आणि म्हणून मी तिच्या नावाने अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड, इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन याचा अर्थ सर्वसमावेशक असा नवोन्मेष, असं एक अवॉर्ड सुरू केलं. आणि त्या अवॉर्डला अट एकच होती की उच्चात उच्च असं तंत्रज्ञान हे गरिबांसाठी वापरलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही किती जरी गरीब असला तरी त्याचा फायदा तुम्हाला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे आम्ही हे सुरू केलं. आता 14 वर्ष झाली आम्ही हे अवॉर्ड देतो आहे. आणि त्यातून अनेक नवीन नवीन शोध आपल्या तरुण मुलांनी लावला आणि खरंच कौतुकास्पद काम आहे. आणि त्यानंतर आम्ही विचार केला की या सगळ्यांना हे जे सगळे शोध आहेत हे एकत्र आणले पाहिजेत आपण, कळलं का. आणि त्यानंतर आम्ही एक FX हेल्थकेअर असं किट तयार केलं, FX हेल्थकेअर. FX याचा अर्थ अफोर्डेबल एक्सलन्स. अफोर्डेबल म्हणजे स्वस्त आणि एक्सलन्स म्हणजे उच्चात उच्च असं सर्वोत्तम असं काम. आता त्याचं उदाहरण देतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल. आता ब्रेस्ट कॅन्सर घ्या, स्तनाचा कर्करोग. तर त्यावेळी आपल्याला काय करावं लागतं, मॅमोग्राफी करावी लागते. मॅमोग्राफी ही फार महाग असते.
आणि पेनफुलसुद्धा खरं तर. हां, आणि पेनफुल असते, कळलं का. त्याच्यामध्ये सर्जरी असते आणि वगैरे रेडिएशन असतं आणि ती गावात अवेलेबल नसते, कळलं. मग गावातल्या लोकांना फायदा होईल तर कसं कसं करायचं. तर आमचा एक अवॉर्ड विनर होता, त्याने ही डिव्हाइस तयार केली. ह्याला आयब्रेस्ट असं म्हणतात. म्हणजे सणावर तुम्ही नुसती अशी फिरवा की तुम्हाला 30 सेकंदात कळतं की ट्यूमर आहे का आणि काय आहे, कशा प्रकारचं आहे वगैरे वगैरे. आता तुम्ही कल्पना करा कितीतरी ₹1000 तुम्हाला द्यावे लागतील मॅमोग्राफीला. ह्याच्यामध्ये 100-150 रुपयात काम होऊन जातं. म्हणजे स्वस्त झालं आणि ॲक्युरेट आहे. आणि एवढं हे आहे की याला जगमान्यता मिळालेली आहे. 20 देशांमध्ये ते आज वापरलं जातं. लॅन्सेट नावाचं एक मॅगझिन आहे, त्याला सर्वोत्तम नॉन इन्व्हेजिव्ह डिव्हाइस, नॉन इन्व्हेजिव्ह कारण काटाकुट नाही, नुसतं फिरवा आणि तुम्हाला कळतं असं याचं हे आहे. भारतामध्ये याचा वापर केला जातो आहे आता. विज्ञानम जनहिताय. आता आपल्याला कल्पना आहे की तंबाखू आणि तोंडाचा कर्करोग, नाही का. तर त्यासाठी ही डिव्हाइस केली बघा, टूथब्रशसारखी दिसते, कळलं का. आणि ह्याच्यामध्ये त्याला ओरल स्कॅन म्हणतात. ओरल स्कॅन याचा अर्थ हे तोंडातनं फक्त फिरवायचं की आपल्याला कळतं कर्करोग आहे की नाही. आता ह्याला दुसरा उपाय काय, बायोप्सी. आणि बायोप्सीसाठी नक्की कुठे हे आलेलं आहे कल्पना नसते. मग इकडचा तुकडा काढा, तिकडचा तुकडा काढा, हे करा, आणि फार महाग असतं. आणि ह्याच्यामध्ये काटाकूट न करता अत्यंत स्वस्त 100 रुपयामध्ये आपल्याला ओरल स्कॅन जर वापरला आपण तर कळू शकतो. आता हे गावामध्ये आम्ही कॅम्प्स घेतलेले आहेत, कळलं की नाही, याच्यामध्ये. आणि याचा लोकांना प्रचंड फायदा होत आहे. म्हणजे हेल्थ इज अ फंडामेंटल राईट असं आपण म्हणतो की आरोग्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. आणि जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मला वाटतं लोकमान्य टिळकांनी येण्याची गरज नाही आहे. त्यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हटलं, पण आपण आता सध्या तरी असं म्हणू शकतो की आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आता याच्यामध्ये दुसरं एक आपल्याला सांगतो की उच्चात उच्च तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरायचं. आता नेहमी सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतात, AI. तर आमचे बरेच असे संशोधक आहेत ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे. उदाहरणार्थ TB म्हटलं की आपण पाहतो की खोकला न थांबणारा 2-3 आठवडे आला की आपण तपासणी करायला जातो, मग एक्सरे करतो, स्फुटम करतो, कल्चर करतो. कल्चरचे रिझल्ट यायलाच कितीतरी आठवडे लागतात. ह्याच्याऐवजी खर्चिक पण आहे तसं, आणि खर्चिक पण असतं. पण ह्याच्याऐवजी आता आमचं एक श्वास नावाचं एक नवीन तंत्रज्ञान त्यांनी शोधून काढलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की तुमचा स्मार्टफोन जो आहे, त्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही नुसतं खोका आणि तुम्हाला कळतं, फक्त खोका. त्याचं कारण काय आहे की कफ ॲज अ बायोमार्कर, खोकणं म्हणजे जर तुम्हाला TB असेल, कळलं का, तर तो वेगळा असतो. अस्थमा असेल तो त्याचं सिग्नेचर वेगळी असते. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने जी याची ऑडिओमेट्री आहे ती ट्रेन केलेली आहे, कळलं का. आता तुम्ही कल्पना करा की ज्याला आपण COPD म्हणतो, म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, लंग कंडिशन, ती करण्यासाठी आपण काय वापरतो, स्पायरोमीटर गावात नसतो. 1.5 लाख त्याला खर्च असतो. त्याच्याऐवजी कॅपिटल कॉस्ट काय झाली आता, तुमचा फोन. काहीच नाही, कारण तुमच्याकडे फोन आहे, आता गावागावात फोन आहे. त्याच्यामध्ये नुसतं ते ॲप डाउनलोड करायचं. स्पायरोमीटरची टेस्ट घ्यायला 30 ते 45 मिनटं लागतात. इथे नुसतं खोका आणि तुम्हाला कळतं. स्पायरोमीटरची टेस्ट घ्यायला तुम्हाला, कारण सगळे टेक्निशियन्स वगैरे लागतात आणि त्यामुळे 1000 ते 1500 रुपये खर्च येतो. इथे 10 रुपयात तुमचं काम होतं. मोर फ्रॉम लेस फॉर मोर. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याचा फायदा होतो. म्हणजे सर आपण म्हणतो की सर्वोत्तम जे आहे ते परवडणारं नाही आणि जे परवडतं ते सर्वोत्तम नसतं. हां, पण तुम्ही या जगन्मान्य विचाराला आव्हान दिलं आहे. त्यातला दुसरा एक महत्त्वाचा भाग मला सांगावासा वाटतो की आता उदाहरणार्थ आपण हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिन आपल्याला हे करायचं असेल तर सकाळी कुणीतरी एक टेक्निशियन येतो, तो आपलं लक्ष घेतो
ते सॅम्पल नंतर लॅबॉरेटरीमध्ये पाठवतो आणि दुपारी नंतर आपल्याला व्हॉट्सॲपवर आपल्याला कळतं. त्याच्याऐवजी याला इझी चेक अशी एक यंत्र तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नुसतं तुमचं बोट ठेवा, कळलं का, आणि तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिनचं रिडिंग येतं. लगेच येतं. खर्च फक्त 10 रुपये. आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे तुम्हाला मी सांगतो. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे की जिथे आपण नॉर्मली आपल्याला सिम्पटम्स आले की आपण जातो, पण सिम्पटम नसताना आपण डॉक्टरकडे जात नाही. पण असे बरेच असतात की हेल्दी दिसतात, वाटतात, पण ते आजारी असतात, कळलं ना. तर स्वरूपवर्धिनी नावाची एक संस्था आहे ज्याचा मी अध्यक्ष होतो. आता नाही आहे, विवेक सावंत त्याचे आता अध्यक्ष झालेले आहेत. तर माझ्या शेवटच्या अध्यक्ष भाषणामध्ये मी म्हटलं होतं की आम्ही गरिबांचं शिक्षण पाहतो, मुलांचं. तर म्हटलं केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही आहे, त्यांचं आरोग्यही महत्त्वाचं आहे. आणि आता आपल्याकडे अशी डिव्हाइस आलेली आहे की बोट ठेवा की तुम्हाला हिमोग्लोबिन कळतं, म्हणजे तुम्हाला ॲनिमिया आहे की नाही कळतं. तर तुम्ही हे सुरू करा शाळांमध्ये. आणि त्यांनी इतका जोरदार त्याचं हे केलं की जवळजवळ 10,000 विद्यार्थी पुण्यातले बरं का, आदिवासी नव्हे, पुण्यातले, त्यांची तपासणी केली. आणि डॉक्टर आगरकर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 60% त्यातले ॲनिमिक होते. पण आता तुम्ही कल्पना करा, जर FX केअर नसतं, केवळ बोट ठेवा आणि 10 रुपयात तुम्हाला कळतं, तर 10,000चं स्क्रीनिंग झालं नसतं. आणि मुलंसुद्धा धावून येतात हो, कारण टोचायचं नाही, रक्त काढायचं नाही, काही त्रास नाही. आणि इन्स्टंट मिळतंय त्यांना, इन्स्टंट मिळतं. हो, आता हे संबंध भारतभर चाललेलं आहे. आता गुजरातमध्ये एका शाळेमध्ये मला आत्ताच हल्लीच डेटा मिळाला, 90% मुली ॲनिमिक आहेत. आणि त्याच्यामुळे स्टंटिंग ग्रोथ, एकाही मुलीची हाईट 5 फुटाच्या वरती नाही आहे. ह्याचा अर्थ असा आहे की लाईक अ आईसबर्ग, हे जे बुडलेलं आहे, बुडलेला जो भाग असतो ह्याचा हिमनगाचा, हा आपल्याला दिसत नाही आहे. आता आपण आयुर्वेद म्हणतो, कळलं का. आयुर्वेदामध्ये सुद्धा आता ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टरनी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला आहे. कारण सुरुवातीला जेव्हा हे येतो तेव्हा आपलं जे ज्याला आपण एन्शंट विजडम म्हणतो, त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आपल्याला कल्पना आहे की ते हळदीघाटीची लढाईपासून मी त्याच्याविषयी कसा हे करतो. पण त्याला जर मॉडर्न सायन्सची आपण जोड दिली, कळलं की नाही, हे सगळे पॅरामीटर्स जर त्यांना आधी कळले 10 मिनिटात, कळलं की नाही, तर त्यांचं निदान आणि त्यांचं हे जास्त चांगलं. मग त्या ठिकाणी मग ट्रायल अँड एररची आवश्यकता नाही. सर, नुसतंच एवढं नाही, मला असं वाटतं की आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा साधारणपणे तक्रार ही असते की डॉक्टरांकडे वेळ नाही आमच्याशी बोलायला. हो. पण जर हा सगळा डेटा डॉक्टरांना पेशंट पाहताना आधीच उपलब्ध झाला तर त्याचा बराचसा वेळ वाचेल आणि तो वेळ त्या पेशंटशी बोलण्यामध्ये घालवू शकेल. माझ्या मते त्यामुळे जे एक प्रकारचं समाधान डॉक्टरांना भेटल्यानंतर मिळायला हवं, तर ते सुद्धा आपल्याला साध्य करता येईल असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि कारण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. कारण भारत हा मोठा देश आहे, एक लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मी म्हणेन इंडिया आणि भारत असे वेगवेगळे आहेत. भारत अजून विकसित व्हायचा आहे. तर त्या विकसित भारतासाठी हे माझ्या मते फार महत्त्वाचं आहे. आरोग्य, हेल्थ फॉर ऑल. विज्ञानम जनहिताय. एक आमचे सेंथिल म्हणून हे आहेत, संशोधक आहेत, त्यांनी सेव्ह मॉम नावाची एक डिव्हाइस केली आहे. सेव्ह मॉम म्हणजे काय, आईला वाचवा. याचा अर्थ असा की जेव्हा गावामधल्या स्त्रिया गर्भवती राहतात तेव्हा मेडिकल सेंटर गावात नसतात, त्यांना बसेस 2-3 चेंज करून जावं लागतं वगैरे वगैरे. त्याच्याऐवजी सेंथिलने काय केलं आहे, एक वेअरेबल केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर एक डिव्हाइस. आणि त्याच्यामुळे तुमचे 7 पॅरामीटर्स जे आहेत क्रिटिकल, ते तुम्ही रिमोटली मेजर करू शकता. आणि दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड, कळलं का, AI. त्यामुळे तुम्हाला पहिल्या 3 महिन्यात कळतं की तुमची प्रेग्नन्सी सेफ होणार आहे की नाही, कधी होणार आहे. तुमचं न्यूट्रिशनल हे ऑल्सो यू कॅन ॲक्च्युली मेजर, आपण जो मागाचा भाग म्हणाला. आणि आज जवळजवळ 26 लाख स्त्रिया त्या प्लॅटफॉर्मवर आहेत आणि अनेक ह्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो आहे. आंध्र प्रदेश,
महाराष्ट्र हे ते वगैरे वगैरे. आणि ते इतकं उत्तम झालेलं आहे काम की हार्वर्ड बिझनेस स्कूलने त्याच्यावर केस स्टडी केली आहे. कारण नेहमी चर्चा असते ना AI चा वापर चांगला होईल का वाईट होईल वगैरे वगैरे, कळलं ना. तर हे उच्च असं तंत्रज्ञान हे सर्व लोकांकडे कसं जाईल, मोर फ्रॉम लेस फॉर मोर, MLM, इन्क्लुझिव्ह, सर्वसमावेशक भारत, हे ह्याच्या मागे आहे. 20, 10, 100. आता प्रेक्षक जे पाहत असतील त्यांना म्हणेल ह्याचा मला फायदा कसा मिळेल, कळलं का. तर अंजनी माशेलकर फाउंडेशनची वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर जर गेलो आपण तर सर्व हे 14 प्रयोग आहेत. ते प्रयोग राहिलेले नाही आहेत, ते अनेक देशात गेलेत. एक तर आमचा ब्रेक थ्रू 50 देशात गेलेला आहे, कळलं की नाही. म्हणजे सगळीकडे जगमान्यता मिळालेली आहे. आपले पंतप्रधान नेहमी म्हणतात ना, मेड इन इंडिया फॉर द वर्ल्ड. दॅट्स वॉट इट इज. कारण त्यातला भाग आहे तो ॲफोर्डेबल एक्सलन्स. एक्सलन्स असला तर जग ही आपली बाजारपेठ आहे, आणि ॲफोर्डेबल असला तर त्याचा आपल्याला हे आहे. तर हे सगळं त्या ठिकाणी अवेलेबल आहे. जर हे सर्व हॉस्पिटल्समध्ये किंवा याचा जर जास्त मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तर मला असं वाटतं की हे डॉक्टरांसाठी एक वरदान असणार आहे. हो. याचं कारण असं की आज आपण बघतो की ही जी आर्थिक विषमता म्हणतो, तर विषमता आपल्या समाजामध्ये विविध ठिकाणी, म्हणजे सामाजिक विषमता आहे. तसंच हॉस्पिटल्समध्ये मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. पेशंटच्या डॉक्टरांना एका दिवसात 200-300 पेशंट पाहिजे असतात. अशा वेळेला त्या तपासण्याची जी गुणवत्ता आहे ती हमखास कमी होते. हो, जर तुम्ही 10 मिनिटात 20 टेस्ट केल्यात तर किती सोपं होईल. किती सोपं होईल. तर मला असं वाटतं की ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आणि फारच उत्तम असं हे क्रांतिकार आहे. म्हणजे कारण हे जर झालं तर माझ्या मते एक मोठ्या प्रमाणामध्ये आपण हेल्थ फॉर ऑल हे आपल्याला साध्य करणं शक्य होईल. कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण ओळखायचं कसं हा प्रश्न आहे. तर हे आहे उत्तम. त्याच्यामधले एक डिव्हाइस मी दाखवली नाही, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही 2 बोटं तुमची घाला आणि तुमचं ब्लड प्रेशर दिसतं. करेक्ट. म्हणजे ते हे आवळा दाबा वगैरे काही गरज नाही, तसं काही नाही. इन्स्टंटली तुम्हाला कळतं. ECG पण ECG पण आहे. म्हणजे एवढीशी पोर्टेबल ECG आहे, कळलं की नाही. त्याच्यावर 2 तुमचे अंगठे ठेवा 15 सेकंदसाठी. एक सेन्सर आहे आणि त्याने हे आपलं हृदय आहे, 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद 3 मिनिटात तुमचा ECG जातो. आज तो 16 देशांमध्ये गेलेला आहे. हो, बाय द वे, कळलं का. तुम्ही कल्पना करा केवढा त्याचा प्रचंड फायदा आहे. आणि ECG तुम्ही गावामध्ये घेऊ शकता हा, जर कनेक्टिव्हिटी असली तर. आणि पुण्यातला उत्तम डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो तुमचं काय. त्या डॉक्टरकडे पुण्यात याची आवश्यकता नाही आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. आणि जर म्हणजे इथे सुद्धा अर्ली डायग्नोसिस आली तर तुम्ही कितीतरी लोकांचे प्राण वाचवू शकतो. खरं आहे. कारण बरेचदा तर माहितीच नसतं. विशेषतः मधुमेह झालेल्या लोकांमध्ये सायलेंट मायोकार्डियल असतो. हो. अशा वेळेला कुठल्याही प्रकारची तक्रार नसताना सुद्धा त्याच्या हृदयामध्ये बिघाड झालेला असतो. आणि तो आपल्याला शोधून काढता येऊ शकेल. आणि माझ्या मते खरंच तुम्ही म्हणता तसं हे क्रांतिकारी पाऊल आहे. आणि म्हणजे विज्ञान हे जनहिताय कसं असू शकतं याचं एक अत्यंत सुंदर असं उदाहरण म्हणता येईल. थँक्यू, धन्यवाद सर. आज तुम्ही आमच्या विज्ञानम जनहितायाच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल खरोखर तुमचे आभार. आणि आम्हाला म्हणजे जे स्वप्नवत वाटतं अशी एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितली, आणि ती सगळी विज्ञानाच्या मदतीनं झालेली आहे. तर तो एक खरंच खूप अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आणि त्याचा अर्थात श्रेय तुम्हाला आणि तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. धन्यवाद. आणि दूरदर्शन हे जनहिताय आहे, सर्वांसाठी आहे. खरं आहे. गावागावापर्यंत पोचतं. त्यामुळे हा संदेश जो आहे हा गावागावापर्यंत पोचण्याचं काम दूरदर्शन करणार आहे. त्याबद्दल दूरदर्शनचे आभार मानतो, आपले आभार मानतो. धन्यवाद. विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं